स्टेजेस झालेले आहेत, 3 टप्पे झालेले आहेत, आणखी 2 टप्पे व्हायचे आहेत. परंतु महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि NCP यांनी ज्या पद्धतीने सीटांचं वाटप केलेलं आहे, ज्या पद्धतीने तिघे एकत्र मिळून प्रचार करत आहेत, प्रचाराचे जे मुद्दे आहेत आणि मोदींच्या विरोधामध्ये त्यांनी जे एक रणसंग्राम निर्माण केलेला आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स लक्षात घेता मला असं वाटतं की महाविकास आघाडीला साधारणपणे 28 ते 30 जागा, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये 28पेक्षा कमी जागा मिळणार नाही तशी मला खात्री आहे. जसं की निवडणूक प्रक्रिया सुरू असताना काही ठिकाणी पैसेसुद्धा मिळत आहेत आणि मुलुंड विभागामध्ये सुद्धा पैसे मिळाल्याची माहिती येत आहे निवडणूक विभागाकडनं. काय सांगा? आणि मला असं वाटतं की आता आपल्या देशाच्या निवडणुकांच्यामध्ये सरकार निवडणुकीचा खर्च करत नसल्यामुळे दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, पैसे, दारू इत्यादी गोष्टीचा सर्रासपणे वापर केला जातो आणि त्याच्या संबंधामध्ये इलेक्शन कमिशनने जे कारवाई करायला पाहिजे, ज्या प्रकारची पथकं पाहिजेत तितके आपण यंत्रणा काय निर्माण इलेक्शन कमिशन करू शकले नाही आणि त्याचा परिणाम म्हणून असे अनिष्ट पायंडे पडतात आणि दुर्दैवाने लोकशाहीची विटंबना होते. ज्या दिवशी सगळे राजकीय पक्ष, या देशातले सगळे विचारवंत, या देशातले सगळे कायदे पंडित आणि विशेषतः राजकीय पक्ष नीतिमान धोरण स्वीकारतील आणि नैतिकतेचं आचरण करतील, त्याचवेळी प्रकार बंद पडू शकतील. परंतु दारूचा वापर, पैशांचा वापर आणि त्यानिमित्ताने मतांचा होणारा बाजार ही भारतीय लोकशाहीला लागलेली फार मोठी कीड आहे आणि त्याच्या विरुद्ध भारतीय जनतेने, संपूर्ण भारतीय जनतेने, तो राजकीय पक्षच नव्हे त्याने आवाज उठवला पाहिजे आणि हे प्रकार बंद केले पाहिजे. कालच एक पत्रपरिषद झाली होती वंचित बहुजन आघाडीची, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष त्यांचे प्रकाश आंबेडकर यांनी एक खुलासा केला होता की ड्रग्स जे महाराष्ट्रामध्ये फोफावत आहे आणि केतन तिरोडकरचा यांचा व्हिडिओ त्यांनी हवाला देत सांगितलं की याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे. तुम्ही कसं पाहता याकडे? आणि असं आहे की ड्रग काय किंवा दारू काय किंवा पैसे काय हे सगळे एकाच प्रकारामध्ये मोडतात, हे सगळे अनिष्ट प्रकारामध्ये मोडतात आणि ज्याची माहिती आहे, ज्याला जी माहिती मिळते ती माहिती लोकांच्या समोर प्रसारित करतात. आता ती माहितीचा खरे खोटेपणा जाणून घेऊन आणि सत्यता जाणून घेऊन जे या संबंधामध्ये ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे, एवढंच फक्त म्हणू शकतो मी. कथित प्रकारे असंही चर्चा आहे की जे EVM मशीन आहे त्यामध्ये पक्षांचे चिन्ह आणि नावं रिमोट सिस्टमद्वारे इस्टॅब्लिश केले गेलेले आहेत, तर याच्यामध्ये संभ्रमता नाही का की याच्यामध्ये हॅक होऊ शकतात EVM मशीन्स? नाही, असं झालं आहे की आपल्याकडे आता हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला होता. EVM मशीनमध्ये गोंधळ केला जाऊ शकतो, विशेष सत्ताधारी पक्षाकडून, अशा प्रकारची एक भावना सर्व लोकांच्या मनामध्ये आहे. पण ही केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला की आपल्याला आता पुन्हा बॅलेट पेपरकडे जाता येणार नाही. दुसरी मागणी अशी होती की बॅलेट पेपर जरी आपल्याला पुन्हा करता आलं नाही तरीसुद्धा VVPAT जो आहे, म्हणजे आपण जे मत देतो त्या मताचं व्हॅलिडेशन त्या माणसाच्या समोरच, मतदाराच्या समोरच करून घ्यावं आणि म्हणून ते सर्वांनाच द्यावं, अशा प्रकारचे याचना. अशा प्रकारे मतदानाचा अधिकार हा अत्यंत पवित्र अधिकार आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये 21 वर्षाच्या पुढचे नागरिक आणि आता घटना दुरुस्ती केल्यानंतर 18 वर्षाच्या वरचे नागरिक या सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे. हा अधिकार क्रांतिकारक आहे, भारतीय राज्यघटनेचा मूलाधार आहे आणि भारतातील कारभार कसा चालवायचा हे ठरवण्याचा अधिकार हा माणसाच्या किंवा नागरिकाच्या एका मतातून ठरतो. तेव्हा सोमवार 20 मेला सोमवार आहे, त्याच्या अगोदर रविवार, त्याच्या अगोदर शनिवार, तेव्हा बऱ्याच लोकांना मुंबईच्या बाहेर जाऊन सुट्टी उपभोगण्याचा एक छंद लागलेला असतो. विशेषतः मोठ्या शहरामध्ये मतदान कमी होतं. तेव्हा सगळ्या मतदारांना महाराष्ट्रातल्या माझी अशी विनंती आहे की कोणत्याही प्रकारे कुठल्याही मोहाला बळी न पडता आणि मुंबईच्या बाहेर न जाता, मुंबई 20 तारखेला मतदान मुंबईमध्ये आहे, 6 मतदारसंघ आहेत, तर त्या 6 मतदारसंघातल्या मॅक्झिमम सर्वच्या सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. याचं कारण असं आहे, ही निवडणूक सर्वसाधारण निवडणूक नाही, ही निवडणूक देशाच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी संबंधित झालेली आहे. देशामध्ये लोकशाही राहणार की नाही, भारतीय संविधान राहणार की नाही, मूलभूत अधिकार राहणार की नाही,
अल्पसंख्याकांचे अधिकार राहणार की नाही, व्यक्ती स्वातंत्र्य राहणार की नाही, अशा प्रकारचे सगळे प्रश्न या निवडणुकीच्या मुळाशी आहेत. त्यावेळी महाराष्ट्रातील मुंबईतील सर्व जनतेला, माझ्या बंधू भगिनींना माझ्याशी आग्रहाची विनंती आहे, आवाहन आहे की त्यांनी 20 तारखेला आपला मतदानाचा अधिकार बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा केला पाहिजे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देऊन या देशामध्ये येऊ घातलेली हुकुमशाही, या देशामध्ये येऊ घातलेला दहशतवाद हा संपवला पाहिजे आणि प्रामुख्याने या देशाची देशाची राज्यघटना सुरक्षित ठेवण्याचं काम, ऐतिहासिक कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे. म्हणून प्रत्येक मतदाराने सगळ्या प्रकारचे मोह आवरून मुंबईबाहेर न जाता 20 तारखेला आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे असं मी अत्यंत कळकळीचं आवाहन करतो.